ज्ञानदेवराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गिरी महाराज की जय. श्रीपाद रामदास महाराज जय. दादा महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. बोलावे ते धर्मा मिळे बरे डोळे उघडून कशासाठी खावे शेण जेणे जन थंकेत दुजे ऐसे कोण बळी जया जाळी अग्निशी तुका मनेश्वर रणी आडे मनी बुरबुरी. देवाधिदेवा जगत्रय देवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम श्रीदी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुया ज्ञानादीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. 177 नंबर. बोलावे ते धर्मा मिळे खरे बरे डोळे उघडून कशासाठी खावे शेण जेणे जन थंके. जे आपल्याला बोलायचे आहे ते धर्मानुकूल आहे अशी चांगली ज्ञानदृष्टी उघडून पाहावी व तसे असल्यास त्याचे प्रतिपादन करावे. आपल्याला जे काही सांगायचंय आपल्याला जे काही बोलायचंय ते धर्माला अनुकूल असावं. त्याची खात्री करूनच कोणाला सांगावं बोलावं असं. बोलणारा ना थोडं जबाबदारीनं बोलावं असं महाराजांना बोलायचंय. बोले तरी विठ्ठल डोले. नाही का काय जे बोलायचं असेल ते धर्मानं अल्कोल म्हणजे त्याच्यापासून चांगलं व्हावं. त्याच्यापासून कोणाचं नुकसान होऊ नये कोणाचं अंतःकरण दुखू नये म्हणजेच धर्मानं अल्कोल. ज्ञानदृष्टी उघडून पाहावे तसे असल्यास त्याचे प्रतिपादन करावे. ज्ञानदृष्टी देणारे संत आहे. ज्ञानदृष्टी कोणाकडे संत. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. कृष्णांजन घालणारे संत आहे. ज्ञानांजन दिव्यांजन हे सगळं देणारे संत आहे. एकदा ज्ञान झाल्यानंतर योग्य असं धर्माला जे अनुकूल आहे खात्री करून बोलावं त्याचं प्रतिपादन करावं. तसे न करता जे बोलणे ते शेण खाल्याप्रमाणे आहे. जबाबदारपणानं बोलावं नाही तर मग शेण खाल्यासारखं म्हणजे चुकीचं बोलल्यावर. एखाद्यानं जर चुकीचा पत्ता सांगितला तर त्याचा प्रवास चुकीचा होईल ना. असं आहे ना. ज्या योगाने जन थुंकतात असे शेण कशा करता खावे. आणि लोक बी मग नाव ठेवतात ना मला फसवलं बाबा. दुसरा असा बलाढ्य कोण आहे की जो सर्वांना जाळणारा जो अग्नी त्यात जाळील. दुजे ऐसे कोण बळी जो या जाळी अग्निश. मग अग्नीला थोडंच कोणी जाळत असतं का. नाही. तसं ज्याला ज्ञान झालंय ज्ञानदृष्टी झाली त्याला काही भीती नाही त्याला धोका नाही असं महाराजांना सांगायचंय. देव ज्ञानाचं प्रतिपादन करून बोलतो जबाबदारीनं धर्मानुसार बोलतो त्याचं कोण खोटं ठरवीन.
तुकाराम महाराज म्हणतात, खरा शूर आपले आयुधे घेऊन रणांगणात शत्रूच्या छातीवर उभा राहतो. शूर कोणाला म्हणायचं? परमार्थातला शूर, युद्धभूमीवरचा शूर. कोण शूर आहे? आपली आयुधे म्हणजे आपलं काय जे असतं शस्त्र. हा. लढायला जायचं, तलवार घरी ठेवायची, जमन का? नाही नाही. तसं मग आपण आता संसारात आलो म्हणजे लढाई चालू आहे ना. हा. आता शस्त्र दिलंय आपल्याला संतांनी, हरिनामाचे शस्त्र. हा. यमे कुळ गोत्र वरती आले, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र. खरा शूर आपले आयुधे घेऊन रणांगणात शत्रूच्या छातीवर उभा राहतो. आपल्याला काळाच्या छातीवर उभं राहायचंय ना. हा. मित्रा घरी बसून आपल्या मनातच फुटफुट करीत राहतो. ज्याच्याकडे शस्त्रच नाही तो काय करीन? काय करीन तो? लढायला जायचं म्हणजे शस्त्र पाहिजे ना. हा. म्हणून बरा देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबी असतो मेलो. भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. विद्या असती काहीतरी पडतो अपायी, सेवा चुकतो संताची, हिची नागवण फुकाची. गर्व होता ताठा, जातो यमपंथे वाटा. तुका म्हणजे थोरपणे नरकत होती अभिमानी. पांडुरंगाला म्हणतात जगद्गुरु तुकोबार आहे. हा. बरं झालं मला कुणबी केलं म्हणले. कुणबी, कुणबी कळत का? त्या कुणबीच्या दाखल्या करता किती लोक हात बचत मोकाट. हा. ओबीसी. ओबीसी. बरं झालं देवा मला तर कुणबी केलं. तर जर मला एखाद्या उच्च कुळात जन्म घातला असता तर मला दंभ झाला असता ना. अहंकार. हा. अहंकारात मातीत घालतो बाकी काय. हा. बरा झाला देवा कुणबी केलं, नाही तरी दंभी असतो मेलो. दंभ, दंभ म्हणजे अहंकाराचे थोडा मोठेपणा. हा. मी उच्च कुळात जन्माला आलो, आम्हाला श्रेष्ठ अधिकारी. म्हणजे अभिमानाचं कसं अवघड काम आहे हो. देवा मला ब्राह्मणाचा जन्म न देता कुणब्याचा जन्म दिलाय, चांगलं केलं तो. महाराजांचं असं आहे, काही झालं तर ते बरंच म्हणतात, बरी झाली देवा निघाली, नाही तक्रारच नाही. म्हणजे तो जर मला समजा लईच उच्च कुळात जन्माला घातला असता, मला अभिमान झाला असता ना. आता दंभ म्हणजे काय पहा तुम्ही, ब्राह्मणाच्या पाया पडा. ब्राह्मण कोणाच्या पाया पडतो का? नाही ना. का बरं? त्याला काय अडचण नसते पाया पडायला. शक्यतो पडत नाही, पडताना काय पाहिलं नाही अजून कुठं. कारण त्याला दंभ आहे ना. वाकून देत नाही ते. आता तेच अंगाला स्पर्श करून देते नाही आपल्याला. लांबून लांबून म्हणते, लांबून सोहळ्यात जर असले तर लांबून दक्षिणा दिली तर घेतात मग. आणि ते स्पर्श नाही करून देत. महाराज बोलतात म्हणजे वास्तवात बोलतात. बरा देवा कुणबी केलो, नाही तरी दंभी असतो मेलो. भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. कारण ब्राह्मण हे सर्वात श्रेष्ठ आहे ना. अशा दौलतच फुगीरपणामध्येच असतो ना. एखाद्याकडे विशेष जर काही असतं तर तो कसा रुबाबशीर वेगळा दौलत चालतो नाही का.
बाकीच्यांकडे नसावा त्याच्याकडे असावा. हा. कला असो, काही संपत्ती असो, नाही का. हा. हे अहंकार व्हायला लागत काय. हम्म. अहंकारानं काय कोणाला सोडलंय थोडंच. नाही. महाराज म्हणले भिकाऱ्याला सुद्धा अभिमान असतो. हा. त्याला जर एखादा शब्द बोललं कोणी तो म्हणतो काय तोच घरी काय मला. सगळी दुनिया पडली मला, नाही का. हा. हे अभिमान. अहो देवराजा ही फार चांगली गोष्ट केली म्हणून मी तुमच्या पाया पडून आनंदाने तुमचे नाम गाऊन नाचत आहे. तुमच्या नामस्मरणामध्ये मी आनंदात आहे ना. हा. ब्राह्मण लोक काही नामस्मरण करत नाही. मोठमोठे महाराज लोक, मोठमोठे विद्वान लोक नामस्मरण नाही करत. हा. विद्वत्तेचा अहंकार असतो ना. हा. हे रामेश्वर शास्त्री हे काही नामस्मरण करीत होते का अगोदर? नाही. नाही ना. फार गर्व असतो. गर्वामध्ये झाली सर्व हानी. गर्व, अभिमान, ताठा, मोंडकी वटवट तैसे ते का. परमार्थाला काय आणि व्यवहाराला काय आडवतीचे, नाही का. व्यवहारात एखाद्याकडे 4 पैसे असले तर तो भलताय मगरुरीत राहतो ना. म्हणजे देवाला म्हणले पांडुरंगा बरं झालं, चांगलं झालं म्हणून मी तुमच्या पाया पडून आनंदाने तुमचं नाव गाऊन नाचत आहे. तुमचं नामस्मरण करतोय, नाचतो आनंदामध्ये. काही थोडी बहुत माझ्याजवळ विद्या असती तर मी अनेक अपयामध्ये पडलो असतो. काय या गोष्टी विद्या विनयेन शोभते म्हणते. विद्या असन जर विनय असला तर शोभती ती विद्या. विनय असन जर अहंकार झाला तर तो वाकतच नाही. मग लाटणे ऐसा न लवे महाराज म्हणतात. लाटणं जसं वाकत नाही ना तो वाकत नाही. व्यवहारात बाहेर फिरल्यावर सगळं येतं अनुभवाला. प्रत्येक त्याने बाहेर गेलं ना सगळं अनुभवाला येते. एक एक त्यांचं वाक्य ब्रह्मवाक्य असे लय हिरे भेटतात. कारण ही विद्या अभिमान घालवण्याकरता आहे. पण ती जर नाही पचली ते अभिमान वाढवी ती असं खेळी, नाही का. अपायामध्ये पडलो असतो म्हणजे संकटात पडलो असतो. लय मोठा महाराज झाला आणि तो असं हरिपाठ करतो असं दिसतंय कुठं. विद्वान आहे बा, वेदांत सांगतो लोकांना. नाही ना, त्याला असं वाटतं आता याचं काय करायचं, नाही. म्हणजे तो अपायामध्ये सापडला समजा, तो काकडा करताना दिसणार नाही. तो असं काही बा कुठं नामस्मरण करताना दिसणार नाही. तो वेगळ्याच थाटात राहणार. कपडे वेगळे, बसणं वेगळं, सगळं सगळं त्याच्यावालं अपाय आहे बरं काय. हे सगळे अपाय आहे परमार्थामध्ये. थोडी बहुत माझ्याजवळ विद्या असती तर मी अनेक अपायामध्ये पडलो असतो. म्हणजे भोळ्या भाविकाची हरिपद प्राप्ती म्हणलं ते किती योग्य आहे मग, नाही का. अभिमानी अशी गर्भवास. आणि देवाची कृपा होत नाही ना. देवपर्यंत ह्या गोष्टी उपाधी तोपर्यंत देव कृपा करीत नाही ना. अंतःकरणामध्ये त्याच्या जिव्हाळा प्राप्त होत नाही ना. मग उद्धवाकडे काय कमी होतं का काही? उद्धव तर त्याला ब्रह्मज्ञान झालं होतं ना बृहस्पतीकडून अगोदरच. पण प्रेम नव्हतं.
आता काय करायचं? तेव्हा लक्षात आला तर याला गोकुळात पाठवावं लागेल म्हणले. नाही का? हा गोकुळात पाठवल्यानंतर तो नीटच झाला ना. हा नीटच झाला. त्याला गुणच आला, कारण तिथं प्रेम सोडून दुसरं काहीच नाही ना. हम्म म्हणजे त्याच्यावाले सगळं गबाळ आहे. हे गबाळ आहे, हे गबाळ कमा करता आपण आज बघतोय. लोकांनी आपल्याला विद्वान म्हणावा, नाही का? काय नाही. देवाला आवडलं पाहिजे फक्त, बाकी या उपाधी आहे सगळ्या. हा महाराज म्हणले बरं वाटतं जरा, नाही का? हम्म. संतांना आवडत नाही ना. हा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एकदा आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाला चालले होते, हा पामाईंच्या येराळ्याला. हा बरेच मंडळी निघाली, आम्हाला येऊ दे म्हणले तुमच्या बरोबर दर्शनाला. हा बरीच मंडळी निघाल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगून ठेवलं अगोदरच, एकदा तिथे गेल्यावर आपल्याला कोणा महाराज म्हणायचं नाही. आपल्या कोणा पाया पडायचं नाही सद्गुरूंसमोर, नाही का? हा म्हणजे साधूचं कसं असतं, सामान्य जीवाचं कसं असतं, नाही का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही थोडी बहुत माझ्याजवळ विद्या असती तर मी अनेक अपायामध्ये पडलो असतो, आणि संतांची सेवा माझ्याकडून घडली नसती. जोपर्यंत काहीतरी आपल्याकडे हे घमेंड आहे, तोपर्यंत कशी काय संतांची सेवा करीन? हम्म असे होणे हेच देही येऊन स्वार्थ व्यर्थ झाले, नाही का? हा आता ते प्रेमानंद बाबा किती लोकप्रियता आहे. हा त्यांच्याकडे एक महात्मे आले होते, राम मंदिराच्या सगळ्या याचे अध्यक्ष हे असे प्रमुख आहे, हा महंत हे आले होते इकडे वृंदावनला. त्यांनी त्यांना पाहिल्यानंतर मग उठले, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांचे पाय धुतले, त्यांची पूजा केली, थोडं तिथं भजन केलं. म्हणजे अभिमान नाही ना भक्तीमध्ये. हा आणि जोपर्यंत अंतःकरणात प्रेम प्रगट होत नाही ना, तोपर्यंत हे अभिमान जात नाही, गर्व जात नाही, ताठा जात नाही. आतून नरम झाला पाहिजे तो. हा आतून आहे ना, त्याचं ते अंतःकरण द्रवलं पाहिजे असं. मग आता आखे एवढे लोकप्रियता असताना तिने काय ते संतांची पाय धरायला पाहिजे. त्यांना माहिती आहे ना, हीच देवाची पूजा आहे, नाही का? हा त्यांच्या अंतःकरणामध्ये काही गबाळ नाही राहिलं. हा काही पाठ केली संतांची उत्तरे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या चरित्राच्या अभंगामध्ये. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आणि जर माझ्याकडे काही असं असतं तर मग संतांची सेवा घडली नसती ना. हा असे होणे हेच देही येऊन व्यर्थ जाणे होय. माझ्यामध्ये पुष्कळ गर्व ताठा आला असता व त्यामुळे यम लोकाच्या वाट्याला लागलो असतो. म्हणजे पहा, गर्व ताठा आला का तिकीट कुठलं राहतं मग? यमलोक. हा. काय अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी, नाही का? कोणत्याही क्षेत्रात जा, हे काही सोडती नाही. याला एकच आहे, जगद्गुरु तुकोबारायांनीच उत्तर दिलंय अभंगामध्ये. या का काय, कोणता अभंग आहे तो? तू कामाने नरका घाले अभिमान.
अभिमान जाण्याचं स्थळ कोणाला सांगता येईल का? उठा उठी अभिमान जायाशी सर्व. स्थळ. या पंढरीशी घडी खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूंची आधारा कुठे रोमांच शरीरात तुका म्हणे काला कुठे अभेदरी केला. असं झाल्यावर अभिमान जातो बरं का. हा. अभिमान कधी जातो? उठा उठी जातो मग तो. उठा उठे म्हणजे मग थांबतच नाही तिथं. उठा उठी अभिमान जायाशी स्थळे कोण ते या पंढरीची घडी. ही देहरूपी पंढरी आहे ना. हा. त्यावेळेस मग खळा पाझर रोकडे अशी ज्यावेळेस त्याला स्थिती होईल भगवंताच्या चिंतनानं मग त्याचं अंतःकरण द्रवतं. अंतःकरणात प्रेम निर्माण होतं, भक्ती निर्माण होती. मग त्याचा अभिमान समूळ निघून जातो. कसा राहील तिथं मग तो? हा. त्याला जागा तर पाहिजे ना मध्ये. हम्म. भगवान परमात्म्याचा अंतःकरणात प्रेम प्रगट झाला तर राहत नाही तो. दृष्टा खेळ काप सुटला म्हणलं ना मग. हा. असं हे हा संतांचा परमार्थ प्रॅक्टिकलचा आहे. हे शब्दज्ञानानं काय होतं नुसतं नाही का? हम्म. करत नको होईल तुमची, बाकी काय होईल? एवढं पुरतं म्हणते ना विद्वाने बोलाय भारी सांगतो, असं करतो तसं करतो. रस किती लोकांना रस पाहिजे पण तो करकार 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 नाही का त्याला कायच कसं संतांचं नाहीये. संत आपल्याला सावध करण्याकरता सांगतात हे. हा. आपल्याला धोका होऊ नये त्याने मग ते मुका बैरा कशा करता लिहिले असं त्याच्या करताच ना. तो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी चारी वेद मुखोद्गत वाणी गर्वामध्ये झाली सर्व हानी का झालो वाचा गेली नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण शास्त्र पठन गर्भी बैरा झालो त्या गुणे. बैरा झालो ना मुका झालो. कशामुळे झालो? याच्यामुळे झालं ना. हा. गर्व. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्यामध्ये पुष्कळ गर्व ताटा झाला असता त्यामुळे मी यमलोकाला वाटायला लागलो असतो. तुकाराम महाराज म्हणतात थोरपणाच्या अभिमानाने नरकवास मिळतो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण का मागतात? लहानपण लहान होणं म्हणजे खरं मोठं होणं नाही का? हा. उलटच आहे सर. जो मोठा होतो तो मोठा नसतो तो खरा लहानच असतो नाही का? हा. जगद्गुरु तुकोबारायांचं काम म्हणजे कसं आहे देवा बरा देवा कुणबी केलो नाहीतरी दंभी असतो मेलो. आपल्याला बरं झालं मग त्यांना कुणबी केलं नाही का? आपल्यावर कृपाच होती म्हणायची नाही का? हा. भले केले देवराया नाते चुका लागे पाया. भलं केलं तो आमच्यावर कृपा केली म्हणून आम्ही तुझं नाम कपडी विठ्ठल भगवंताचं नामस्मरण करतोय आनंदात नाचतोय गातोय त्याच्यामुळे आम्ही आनंदात आहोत. आनंदी निर्भर डोलत सो विद्यार्थी काहीतरी पडलो अपायी सेवा चुकतो संताची हिची नागवण फुकाची. गर्व होता ताठा जातो यम पंथे वाटा तुका म्हणे थोरपणे नरक होती आधी माने.
ही देवा मला ब्राह्मणाचा जन्म न देता कुणब्याचा जन्म दिला, हे चांगलं केलं तो. असे न करता ब्राह्मण जन्म दिला असता तर मी ब्राह्मण आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, अशा डौलातच मेलो असतो. हो देवराजे, फार चांगली गोष्ट. म्हणून मी तुमच्या पाया पडून आनंदाने तुमचे नाव गाऊन नाचत आहे. काही थोडी बहुत मजोळ विद्या असती तर मी अनेक पायामध्ये पडलो असतो. संताची सेवाही माझ्याकडून घडली नसती. असे होणे हेच व्यर्थ झाले. माझ्यामध्ये पुष्कळ गर्वताठ आला असता, त्यामुळे यमलोकाच्या वाटेला लागलो असतो. तुकाराम महाराज म्हणतात, थोरपणाच्या अभिमानाने नरकवास मिळतो. थोरपणा परा सांगितली माऊली म्हणतात. म्हणजे लक्षणच आहे ना मग, चातुर्य लपवी, महत्व हरती, पूज्यता डोळा ना देखावी, कसे लक्ष आहे. बाकी लक्षण हे बैरंगीचे उलटे असतात. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. पुढचा भंग आहे, दाता नारायण स्वये भोगिता. पण आता काय उरले वाची, पुढे शब्द बोलायचे. बेखदी जे डोळे रूप आपुले ते खेळे. तुका म्हणे नाद झाला होता गोविंद. आता ह्या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराम म्हणतात, सर्व प्राण्यांना सर्व काही देणारा दाता नारायण आहे, आणि त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूचा भोगणाराही तोच आहे. पण म्हणतो ना कृष्णार्पण. आता हे कसं, सर्व प्राण्यांना सर्व काही देणारा दाताच आहे ना. पण म्हणतो मग देव कसं काय देतो, नाही केल्यावर कसं काय, मग काही केल्याशिवाय पोट कसं चालन बुवा, काही नाही केलं तर कसं बुवा, हे तुम्ही काय काहीतरी आपलं नाही का. पण याच्या अंतिम टोकात जर गेलं, भगवंताची शक्ती पाहिली, भगवंताचं व्यापक स्वरूप पाहिलं, कोणाच्या तरी माध्यमातून देवच आहे ना त्याच्यामध्ये. पाऊस पाडतो, कोण पाडितो, देवच साधना करतो ना मेघांना. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या, सगळे पंचमहाभूत त्याच्या हातात आहे. आपल्याला जरी रोज कोणीतरी जीव खाऊ घालतंय, पण त्यांच्यामध्ये नारायणच आहे ना. त्यांच्यामध्ये कोणी, सगळ्यामध्ये नारायणच आहे ना. दाता नारायण. अरे म्हणले मग आम्ही कामधंदा करतोय, बाजारात करून आम्ही सगळं करतोय, पण तुझं जे शरीर चालतं ते कोणामुळे चालतं कामधंदा करायला? नारायण. तो बाबा जर आतमध्ये नसले, ती शक्ती म्हणा त्याला तुम्ही, नारायण समजा नसलंय होती ती चैतन्य शक्ती का, जिच्या शक्तीनं आपला श्वास चालतो. हे तर मान्यच करावं लागेल ना आपल्याला. पण त्याला शक्ती म्हणा, कोण चैतन्य म्हणा, कोण आत्मा म्हणा, कोण ब्रह्म म्हणा, कोण देव म्हणा, कोण नारायण म्हणा, साधे हे शरीर कोणाचे असत ते. कोण बोलवितो हरिविन, एक हवी ऐकवी एक नारायण. म्हणजे तुम्ही कामधंदा करत्यात, पण शरीर चालवणारा शेवटी नारायणच आहे ना. म्हणजे सगळं दाता नारायण हे मान्य करावंच लागतं. सर्व प्राण्यांना सर्व काही देणारा दाता नारायण आहे, आणि त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूचा भोगणाराही तोच आहे. बरोबर आहे की नाही? तो नसला तर अन्न पचन का? नाही. आतमध्ये जठराग्नी आहे ना. ते आतमध्ये अग्नी नारायण आहे, भोगणारा तोच. त्रिपुटी नष्ट झाल्यावर बरं का,
त्रिपुटीमुळे हे वेगवेगळं वाटतंय, पण तसं पाहिलं तर सगळं त्याच्याच कृपेनं आहे. दाता नारायण, स्वयंभोगिता आपण. हम्म. त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूचा भोगणारा आहे तोच आहे. हम्म. ते थोडं पटायला टाइम लागतो नाही का? घरी काही पटत नाही स्थूल दृष्टीला. त्याला असं वाटतं मी नाही केलं तर कसं काय चालन बा, काय ते मी उगाच आपलं काही सांगायचं नाही का? देव काय आयतं आणून देईन का? अरे देव आयतं नाही आणून देणारच देव आहे. हा. देणारच मूळ देव आहे. आणि प्रयत्न तू करतो पण देवाच्या सत्तेनंच करतो ना. हा. तू का कमवून आणतोय ना याच्याबद्दल काय नाही, पण तुझं शरीर कोणामुळे चालतं असं आहे ना. हम्म. ती सत्ता शक्ती नसली तर मग ते लगेच चालत नाही ना शरीर. येतं आपला अनुभव आहे. हा. आणि त्यानंच नारायण म्हणलं त्या शक्तीला, बाकी काही नाही का? हम्म. नावं कोणी वेगळं देत असन त्याला हे संत नारायण म्हणतात. याच्यातला निघून गेल्यावर त्याला काय म्हणतात मग? तर याच्यातली ज्योत मावळली म्हणा, वारा निघून गेला म्हणा, केशव निघून गेल्यावर त्याला काय म्हणतात मग? शव. शेव म्हणत्या. त्याच्याकरता वेगळी गाडी असते मग आणायला नाही का? हम्म. शेववाहिनी नाव लिहिलेलं असतं त्याच्यावर, शेववाहिनी. आणि काही याच्यावर रुग्णवाहिका नाव लिहिलेलं असतं. त्यांना त्याच्यातला केशव नाही ना. हा. असं सोपं आहे बरं का. सर्व प्राण्यांना सर्व काही देणारा दाता नारायण आहे. हे भाषा आहे साक्षात्काराची. हा. प्रल्हाद म्हणत होता ना, सगळीकडे जर नारायणच आहे हं? त्याला जर सर्वत्र नारायणाचंच दर्शन होतंय, साक्षात्कार झालेला आहे त्याला, मग कोण मारणारा कोण मरणारा? हं? हम्म. एकच जर स्वरूप सगळ्या विश्वात भरलेलं तर कोण कोणाला मारतंय असं आहे ना. हा. आणि भीती तरी आपली आपली स्वतःची भीती स्वतःला वाटते का? नाही. नाही ना. दुसऱ्यापासून भीती वाटते. आपल्यापासून जर वागायचं आपणच आहे असं जर वाटलं तर भीती वाटेल का? नाही. नाही ना. म्हणजे भेदामुळं दुःख आहे, भेदामुळं भीती आहे. हम्म. हा. हे दुःखाला कारण आहे. भेद आपल्यापेक्षा वेगळी वस्तू असली मग तिच्यापासून आपल्याला भेद भीती वाटते ना. आपलं स्वरूप जर एखाद्या मध्ये येतं त्याची कशी काय भीती? एखादा आपल्या अंतःकरणात जसं प्रेम प्रगट झालं दुसरी एखादी व्यक्ती तिच्याबद्दल कुठे भीती वाटतं आपल्याला? भीती नाही. विषम सत्तेत भीती आहे ना, हा. विषम सत्तेत भीती नाही. हम्म. सर्व प्राण्यांना सर्व काही देणारा दाता नारायण आहे आणि त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूचा भोगणाराही तोच आहे. आता खरोखर मी मिळवलेली आणि भोगले असे बोलण्याला इथून पुढे काही जागाच नाही राहिली. हम्म. मी जर नाही बाजार करून आणला, नाही सगळं केलं तर हे काय खातील? मरतील ना मग. हा. उपाशी मरतील म्हणतो ना. हा. तुझा तो रथ चालतोय, तुझं जे शरीर चालतंय, तू सगळं जे करतो ती सत्ता कोणाची? ती सत्ता आहे म्हणून तू सगळं करतोय ना. तू का करतोय ना, पण सत्ता कोणाची? हा. झाडाचं पान म्हणजे त्याच्याशिवाय हालत नाही. हा. तुझं शरीर एवढं सगळं उद्योग करते कोणामुळे करतं? मी मिळवले आणि भोगले असे बोलायला आता इथं आता एक त्रिपुटी नष्ट झाली. करता करविता हे वेगळं राहिलं नाही ना आता. हा. भगवान परमात्माच करतो सगळं, भोगतोय तोच. दाता नारायण, स्वयंभोगिता नारायण. आता काय वलेवाचे पुढे शब्द बोलायचे? देखती जे डोळे रूप आपले ते खेळ.
हं? आता हा अभंग थोडा सूक्ष्म, जिकडे तिकडे म्हणून माझी दृष्टी पाहत आहे, तिकडे तिकडे माझी खूप भासत आहे. हं? हम्म. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ, म्हणजे तिकडे देवच भरला ना, हृदयात देवाची. मी वासुदेवेन सर्वत्र वासुदेवच आहे ना. हा. पण ज्यावेळेस स्वतःमध्ये मी वासुदेव स्वरूपी आहे ना, हम्म. त्यावेळेस मग समजतं श्री वासुदेव. हं? हा. दोन्ही कडचा मेळ लागला पाहिजे. नुसतं सगळाच वासुदेव भरला, पण तू कोण आहे ते कळायला पाहिजे ना. हा. अगोदर मी वासुदेव तत्वता म्हणला ना, हम्म. म्हणजे गाथा पहा आपल्याला किती उपयोगात आहे पहा बरं. याला ब्रह्मज्ञान म्हणतात, याला तत्वज्ञान म्हणतात, याला आत्मज्ञान म्हणतात. जिकडं तिकडं जर आपलंच स्वरूप आहे, भेद कुठे आहे मग? आत्माच आहे ना सगळ्यामध्ये. हा. का दुसऱ्यामध्ये काही आत्मीय आहे का, काही असं वेगळं काही आहे का? नाही. हं? मुंगीमध्ये आपलं स्वरूप आहे, वाघामध्ये आपलं स्वरूप आहे, गाडीमध्ये आपलं स्वरूप आहे. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत एकच तत्व भरलंय ना. हा. भेद कुठे? आपल्याला का भेद आपल्या डोक्यात घुसला? हं? अज्ञान. स्वरूपाचा अज्ञान, तो आपल्या स्वरूपाचा अज्ञान. आणि सगळं दिसतं ते भ्रमच दिसतो ना त्याला. हा. त्याला ब्रह्म कधी ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकची धागा नाना परी लुगडे. जरी त्याला कोण कापड म्हणत असन, धोतर म्हणत असन, लुगडं म्हणत असन, पण अधिष्ठान कापूसच आहे ना. हा. ब्रह्म एकची माती नाना परी सुगडे. कोण काय केळी म्हणतंय, कोण माठ म्हणतंय, तर कोण घागर म्हणतंय, तर कोण बोळक म्हणतंय, गाडगा म्हणतंय, तर मडकं म्हणतंय. पण मूळ अधिष्ठान मातीच आहे ना. हा. एकची सोने नाना परी लेणे. तर नाव बाय काही म्हणतील, पण सोनच आहे ना हा. मोडल्यावर. म्हणजे किती गोड दृष्टांत देऊन आपल्याला हे ज्ञान पचवलंय संतांनी. हा. तसं डोक्यात बसत नाही ना आपल्या. हम्म. सोनं जर मोडलं तर सोनं सगळं एकत्र करतो आणि पुन्हा त्याचा नवीन अलंकार करतो ना. हा. अधिष्ठान जसं सोनं आहे तसं बाबा म्हणायचे, तुमच्या अंगावर काय कापूस आहे का कपडे? गैरहजेरी म्हणली. अधिष्ठान कळावं. अधिष्ठानला विसरतो म्हणून तर सारा खेळ होतो ना. सर्व प्राण्यांना सर्व काही देणारा दाता, आणि आता जरी तत्वज्ञान जर नसतं आपल्याकडं, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शन. हे तत्व जर आपल्याकडे नसतं समजा सद्गुरूंकडून, आपल्याला ही भाषा कळाली असते का जगद्गुरूंची? नाही. अरे सांगणाऱ्याला कळाली नसते ना, ऐकणाऱ्याला कळाली नसते. मार्गच नाही कळाला, वरवर काहीतरी सांगून मोकळं व्हावं लागलं असतं. हा. पण ते आत्मतत्वाचं ज्ञान दिलंय ना संतांनी आपल्याला. आतमधले ते चैतन्य आहे ना बाबा, नारायण अंदर नारायण स्वयं. हे संतांचे उपकार आपल्यावर मोठे. नाही तर साधूची भाषा काय कळायला गेली नाही का? म्हणून सर्व प्राण्यांना सर्व काही देणारा दाता नारायण आहे. त्यांना मिळालेला सर्व वस्तूचा भोगणाराही तोच आहे. आता खरोखर मी मिळवलेले आणि भोगले असे बोलायला इथून पुढे काही जागाच नाही राहिली ना. मग आता मीच संपला ना. हा जो मी करीत होता ना,
संपला आता. जिकडे तिकडे म्हणून माझी दृष्टी पाहत आहे, तिकडे तिकडे माझेच रूप हसत आहे. हं. सर्वत्र जर आपलं स्वरूप येतं मग काय राहिलं आता, भेद कुठं राहिला सांगा बरं. मग विष्णुमय जग नाही का. हा. तुका म्हणे एका देहाचे अवयव. हं? तुका म्हणे एका देहाचे अवयव. हा, सुख दुःख भोगीचे आहे ना. पाषाण देव पाषाण पायरी म्हणजे फार भारी आहे ना. तिथं भेटायला जागाच नाही ना. विष्णुमय जग, सगळं विष्णुमय जग आहे. आपल्या हृदयातही विष्णूचे सूक्ष्म रूपानं, चैतन्य रूपानं, तत्व रूपानं सगळा विष्णूच आहे ना. हा. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूर्णाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव. हा. आपले जे सगळे अवयव पण एकाच देहाचे आहे ना. हा. तसे आपण सगळे एका भगवंताचे आहोत ना. हा. सगळे. मग असं नाही का तो लय गरीब आहे, लय अज्ञानी आहे, हे काय आहे मग. ही चर्मदृष्टी आहे ना. तत्वदृष्टी तशी नाहीये. तत्वदृष्टीने एकच सगळंच नाही का. हा. लिंगी आणि समानाची घडी आम्हाला नाही का. हा. जड भरत नाही म्हणला. अरे काय वर येतोच आहे खाली येतोच आहे म्हणले नाही का. जो वर येतोच खाली म्हणले, जो खाली येतोच वर आहे म्हणले. हा. अरे तुला माहिती आहे का वर राजा बसेल म्हणले, तुला तो शिक्षा करेन म्हणले. तो म्हणला आता जे चैतन्य मंगीत आहे ते राजामध्ये आहे, काय वेगळं आहे नाही का. हा. वेगळं आहे काय, त्याची दृष्टी बरोबर आहे का चुकीची आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. जिकडे तिकडे माझे रूप भासत आहे, तुकाराम महाराज म्हणतात. जेवढा म्हणून शब्द नाद आहे तेवढा गोविंदच झाला असे बात नाही का. हे जे नाद आहे ना, सगळं शब्द ब्रह्म आहे ना, तेच आहे सगळं. गोविंद झाला, गोविंद. आपल्या हृदयामध्ये जे स्पंदन चालले, जो आवाज येतोय तो कोणामुळे येतोय. गोविंद आतमध्ये म्हणूनच ना. हा. नाव काही द्या त्याला, त्याला काय फरक नाही पडत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जेवढा म्हणून शब्दनाद आहे ना, शब्द ब्रह्म, तिची जो ओंकार ध्वनी निघतोय तो त्याच्यापासूनच निघतोय. आपल्याला ऐकायला येत नाही, आपला दोष आहे तो, आपला अज्ञान आहे ते. ही नरा आता बघ जरा, जीवन वे खरी ही माया. लय भारी त्यात हिंदी. बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ओंकार प्रणव उच्चार करुणी साचा. आता बघा कायसा बोलावं सोहम सोहम जायचा. म्हणजे ओंकार ध्वनी नाद गोविंद काय तेच आहे ना, वेगळं काही आहे का. त्याच ज्ञान नाही. जेवढा म्हणून शब्दनाद आहे तेवढा गोविंदच झालाय. म्हणजे त्रिपुटी नाही राहिली, दाताय नारायण भोगताय नारायण. अवघा झाला हरी. एक तत्व सगळं जगतामध्ये सर्व कार्य करतंय. तत्व एक आहे. एवढ्या कार्याची पद्धती वेगवेगळी असेल पण त्याला चालवणारी सत्ता एक आहे नाही का. म्हणून दाता स्वयंभोगीत आपण. आता काय उरले वाचे पुढे शब्द बोलायचे. देखती जे डोळे रूप आपले ते खेळे, तुका म्हणे नाद झाला अवघा. महाराजांना अनुभव आला ते काशी
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. हं? सोयरी म्हणजे काय, तर मग झाड पाहुणे कधी होतील? हं? तर पाहुणेच पाहुणे. काही नाही दिलं तर तेच बोलती नाही. नाही दिलं, काही घेतलं नाही, गेलं नाही आलं, मोठेपणा, मान पान नसलं तर मग ते कोणा दारात येते नाही. आणि महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरी आळवी. हं. हे कधी झालं? एक झालं ना. हा अवघा रंग एक झाला. ऐसा जसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देवता या जवळ अशी पापनाशी दर्शनी. संतांना ही अनुभूती आली मग देव त्यांच्या जवळच आहे ना. हा त्यांच्यापासून देव कुठे लांब आहे का? अरे, नाही ना. म्हणून दाता नारायण सोयी भोगिता आपण. आता काय उरले वाचे पुढे शब्द बोलायचे. देखतीचे डोळे रूप आपुले ते खेळ तुका म्हणे नाद झाला अवघा गोविंद. हे सूक्ष्म दृष्टीनं याचं जर थोडं चिंतन केलं हेच तत्व बसलंय सगळ्या विश्वामध्ये. तत्व असं पूर्ण भरलेलं आहे ना ते. हा भगवंत हा व्यापक आहे, पूर्ण आहे, अविनाशी आहे. भरला घनदाट हरिदिशे म्हणलं ना. किती प्रमाणे विठू जळी स्थळी भरला. म्हणजे अशी एखादी जागा आहे का तिथे देव नाही असली? नाही. देव आहे तरी कुठं म्हणजे भाऊ. साक्षात्कारी होते ना ते. हा. प्रल्हाद काय सामान्य आहे का? म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आहे ना ते. म्हणजे बाबा देव कुठं नाही हे पहा. आता त्याला साक्षात्कार नव्हता, त्याला इथे भाषा कळत नव्हती. जगद्गुरु तुकोबरायांची भाषा सर्वसामान्याला कळन का? नाही. राजा असला म्हणून काय झालं? हिरण्यकशिपू संत नाही ना. हा राजा असला म्हणून काय झालं उपाधी ना, पण तो काय संत आहे का? नाही. प्रल्हाद तर लहान पोरग आहे पण तो साक्षात्कार झालेला आहे ना त्याला. हा त्याला नारद ऋषींची कृपा झालेली अनुग्रह. तो म्हणलं देव कुठं नाही हे सांग बाबा. तो म्हणे अरे मीच देव आहे नाही का, माहीच पूजा करा, माझंच नामस्मरण करा. त्याला माहिती होतं सूर्य देवाच्या सत्यानं उगवतो, देवाच्या सत्यानं माळवतो, समुद्र त्याची रेखा उल्लंघन करत नाही. मग तुम्ही सूर्य मावळायचा बंद करा ना म्हणले, उगवायचा बंद करा. तुमचे जर तुम्ही जर देव आहे तर त्याचं डोकं बंद पडून जायचं. एवढं एवढं पोरग म्हणले, बोलून देत नाही मला. ठीक द्या म्हणले याला आमच्या ठिकाणी टाकून कडेलोट करा, असं करा तसं. हत्तीच्या पाया खाली द्या. हत्तीमध्ये तो मला नारायणच माझ्यावाला. अग्नीमध्ये माझा नारायणच. विष दिलं त्याच्यामध्ये नारायणच म्हणले. मग आता काय नारायण कसं याला मारी नारायणाला? हा हे संतांचे चरित्र भक्ताचे चरित्र काय करता ऐकायचे? करमणूक म्हणून. ते ज्ञान आपल्याला ठसलं पाहिजे. आपल्याला असं कधी होईल नाही का? असं कधी होईल आपल्याला? झाले 3 अभंग झाले ना. हा 3 अभंग झाले. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय